उद्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसेची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। आताची मोठी बातमी आपण बघतोय, महायुतीच्या प्रचाराच्या संदर्भात उद्या मनसेच्या बैठकीमध्ये आता निर्णय घेतला जाणार आहे। महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याच्या नंतर उद्याची मनसेच्या कार्यकर्त्यांची आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांची खरं तर ही पहिलीच बैठक असणार आहे। त्यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये एकूणच पुढच्या टप्प्यातल्या प्रचाराची रूपरेषा ठरवली जाणार आहे। श्रेयस सावंत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। श्रेयस, खरं तर गुढीपाडवा मेळाव्यामधून राज ठाकरेंनी एकूणच महायुतीला पाठिंबा दिला। आता अशी चर्चा होतीये की राज ठाकरे हे स्वतः प्रचारामध्ये उतरणार आहेत का महायुतीच्या? खरं म्हटलं गेलं तर यामिनी ही महत्त्वाची बैठक यासाठी आहे की जेव्हापासून हा निर्णय आला त्याच्यानंतर मनसे नेत्यांमध्ये कुठलीही बैठक झाली नव्हती ना। राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती। शनिवारी म्हणजेच उद्या सकाळी 11 वाजता ही बैठक MIG क्लब बँड्राला होणार आहे, जिकडे पदाधिकारी, त्यांचे सभासद आणि मुख्य नेते मंडळी असतील। यामध्ये महायुतीचा प्रचार मनसे करेल का, त्यात राज ठाकरेंचा पण प्रचार आला। एकूणच आपण म्हटलं तर जर मनसे प्रचार करते तर राज ठाकरे यांच्या 2-3 सभा होतील। 17 तारखेच्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष आहे। 17 तारखेसाठी मनसे यांनी शिवाजी पार्क मैदान मागितलंय 17 मे साठी, पण अजूनपर्यंत काही BMC कडून काहीही त्यांना अप्रुव्हल मिळालं नाहीये। जर ते अप्रुव्हल मिळालं तर मग मनसे सभा घेईल का, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि जर ही मनसे महायुतीच्या सभ्यांकडे आणि खऱ्या अर्थानं आपण म्हणतोय की निवडणुकींचा एक प्रचाराकडे जर उतरते तर मग मनसे काय भूमिका घेईल ह्या सगळ्यावर निर्णय उद्या त्या बैठकीत होईल। अगदी श्रेयस, खरं तर राज ठाकरे यांचे आता फोटो सुद्धा महायुतीच्या नेत्यांच्या बॅनरवरती दिसायला लागलेले आहेत। धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी।